मला ना सकाळी 6:15ला पाणी येतं, पण खूप घाण म्हणजे एकदम रक्तासारखं पाणी येतं. ते आता आम्ही प्यायचं कसं काय, वापरायचं कसं काय, हौद आमचे पूर्ण टाक्या पूर्ण सडल्या. त्यामुळं आम्हाला आजार, आमच्या नाळ्या बघा येऊन कशी घाण, पाणी स्वच्छ नाही, नाळ्याने कसं म्हणजे करायचं काय आम्ही. आमची मुलं आता सकाळी शाळेत जातात, क्लासला जातात, दुपारचं पाणी लाईट नाही दुपारी पण. आम्ही पाणी कसं काय भरायचं, वापरायचं कुठून, काय करायचं. आमची आम्हाला म्हणजे कमी जास्त 4 वर्षापासून पाण्याची तक्रार आहे. 4-5 वर्ष झाले पाण्याची आम्हाला तक्रार आहे. नाळ्याची पण तक्रार आहे. कुणी लक्ष देत नाही, येत नाही, इकडं बघत नाही. खराब म्हणजे की पाणी कसं येते? पाणी म्हणजे एकदम रक्तासारखं, म्हणजे आपलं मासे नाही का मेल्यासारखं वास एकदम. आमच्या हौद टाक्या सगळे बघा वाटलंच तर येऊन कसं पाणी. अरे सांगितलं आम्ही 2-4 वेळेस, म्हणजे केली पण तक्रार. ते म्हणजे तुमच्या हौद स्वच्छ नाही, घाण आहे त्याच्यात, तुम्ही ते स्वच्छ करा. पण ते पाणी जर रोज असंच येणार तर आम्ही स्वच्छ तरी किती दिवस करणार. माझं नाव विनोद दिलीप जगताप. मी वार्ड नंबर 2मध्ये राहतो. आम्हाला पाण्याची अडचण आहे. पाणी आम्हाला पूर्ण रक्ताचं येतं. नगरपालिकाला आम्ही 2दा-3दा मी अर्जसुद्धा दिले. नगरपालिका कुठलीही दखल घेत नाही. आणि आत्ता सकाळीसुद्धा त्यांना आमदारालासुद्धा फोन लावला. आमदारानं म्हणे मी कर्मचारी पाठवतो. अजूनसुद्धा कर्मचारी आलेले नाही. आता तुम्हाला पाणी दाखवलं ते कसं आहे ते तुम्ही एकदा पाणी बघून घ्या. रक्ताचं पाणी म्हणजे नेमकं कसं? रक्ताचं म्हणजे त्याच्यात असं मेलेला वास येतो, काही मेल्यासारखा, घाण एकदम. आणि आता ते मराठे साहेब का कोण आहे त्यांनासुद्धा फोन लावला. त्यांनीसुद्धा कमीत कमी 2 तास झाले फोन लावून. त्यांनीसुद्धा कुठलाही कर्मचारी पाठवलेला नाही. काय मागणी आहे? तेच आम्हाला पाणी स्वच्छ यावं. आणि फक्त ते नगरपालिका प्रशासनाने हे गोट पाणी पिऊन बघावं, मग त्यांना समजेल हे पाणी काय. आम्ही बाटल्या भरून ठेवलेल्या, त्यांनी फक्त एक घोट पिऊन बघावं हे पाणी.